बुलढाण्यात शेवगाव पाणीपुरवठा योजनेतील अपयशी ठेकेदाराला वाचवण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी आर्थिक तडजोड केल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते अरुण मेंढे यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या व्यवहारांचे पुरावे व कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचा दावा केला. ठेकेदारावर कारवाईच्या ठरावाला विरोध करण्यासाठी मुद्दाम प्रयत्न झाल्याचा आरोप करत योजनेतील वारंवार तांत्रिक बदल आणि कामातील दिरंगाईमुळे शहरातील नागरिकांचे पाणी संकट अधिक गडद झाल्याचे त्यांनी सांगितले. नमस्कार. 2 दिवसापूर्वी शेवगाव नगरपालिकेची मासिक सभाचं आयोजन केलं होतं आणि ते मासिक सभा पार पडली. त्या मासिक सभेच्या आधी खूप काही ड्रामा करण्यात आला. जे विषय आपण घेतले होते मासिक सभेत शेवगाव शहरच्या, त्या नगरपालिकेच्या भविष्याच्या गावाच्या अनुषंगाने आपण विषय घेतले होते. त्याच्यामध्ये मेन मध्ये नगरपालिका जे पाणी पुरवठा विषय आहे, त्या पाणी पुरवठ्याचे बाबत करणे संयुक्तिक आहे. जोडण्याबाबत म्हणजे ते भाग झोन मधील टाकायच्या क्षमतेनुसार लोकसभा वितरण व्यवस्थाची विभागणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्व ठिकाणी एकदामाने पाणी जाईल. प्रकल्प सल्लागार संस्था यांनी झोनिंग सुधारित करावे. नगरपालिका सल्ला करून अंतिम करावे. झोनिंग करताना टाक्याची क्षमता, संबंधित टाक्याद्वारे पाणी पुरवठा, लोकसंख्येचा विचार करून आवश्यक बदल करावे. तसेच सर्व पक्ष कृती समितीवर चर्चा दरम्यान उपस्थित मुद्द्यानुसार क्षेत्रीय ठिकाणी पाहणी करण्यात येईल. म्हणजे त्यांनी पाईपलाईनच्या नव्याने समांतर पाईप टाकणे, पाईपलाईन नव्याने समांतर पाईप टाकणे आवश्यक आहे. समांतर पाईप टाकल्याने सर्व झोन मधील नळ धारकांना पाणी योग्य दाबाने जाणे शक्य होईल. याबाबत प्रकल्प सल्लागार यांनी आवश्यक बदल करावे. प्रकल्प सल्लागार यांनी NP यांना 10 दिवसात आवश्यक बदल करून संकल्पना सादर करावेत, जेणेकरून योजना कार्यान्वित करताना उशीर होणार नाही. म्हणजे सूचना तर केल्या, काय काय करायचं ह्या सूचना केल्या, आता बराच विषय, पण ते 10 दिवसात सादर करा. कारण योजना ऑलरेडी उशीर झालेला आहे. 18 महिन्याची मुदत आहे. तुम्ही याच्यात बदल करा. आता हे कधी पत्र काढलं? 31/10/2025 ला. आणि आज तारीख किती आहे?